नमस्कार, मी विजय निंबाळकर. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं माझी शाळा माझी जबाबदारी या लोगोचं अनावरण तसेच देणगीदारांचा सत्कार कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. बुधवारी बेळगाव सुवर्णसौध येथे विद्यार्थ्यांच्या व शिक्षण मंत्री यांच्या हस्ते लोगोचं अनावरण करण्यात आलं. यावेळी मंत्री बंगारप्पा म्हणाले की राज्यातील शासकीय शाळांचा विकास करण्यासाठी देणगीदारांनी शासनासोबत हात मिळवणी केल्यास मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना समाजातील एक चांगली व्यक्ती बनवणे शक्य आहे. शिवाय माझी शाळा माझी जबाबदारी हा मूळ उद्देश घेऊन या उपक्रमाअंतर्गत मुलांचा विकास होणार आहे. मुलांना शालेय शिक्षण दिल्यास चांगला समाज घडू शकतो. राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये अंदाजे 56 लाख विद्यार्थी असून सरकारी अनुदानित आणि खासगी शाळांमध्ये अंदाजे 1 कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत असे त्यांनी सांगितले. यावेळी मंत्री सतीश जारकेहोळी आणि मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर उपस्थित होते. शहरात तालुकास्तरीय 100 खाटाच्या दवाखान्याचा भूमिपूजन आज बुधवारी दिनांक 11 रोजी आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव, जिल्हा पालकमंत्री सतीश जारकेहोळी, खासदार विश्वेश्वर हेगडे, महिला बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यामुळे पुढील काळात तालुक्यातील रुग्णांना सर्व सेवा या दवाखान्यात उपलब्ध होणार आहेत. शहरात 70 वर्षापूर्वी शासकीय दवाखाना सुरू करण्यात आला होता. यावेळी लहान दगडी इमारत उभारण्यात आली होती. आजही ती अस्तित्वात आहे. आता 100 खाटाचा दवाखाना उभारण्यात येणार असून यासाठी दवाखान्याची जुनी इमारत पूर्णपणे पाडवून त्या जागी नवीन 3 मजली इमारत उभारण्यात येणार आहे. मोटारीमधून अवैध दारूची वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करून लाखोचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई नुकतीच झाली असून या संदर्भात अबकारी विभागाने खुलासा केला नाही. मात्र शहरातील गांधीनगर येथून अवैध दारू वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलीस अधिकाऱ्यांनी छापा टाकून अवैधरित्या दारूची वाहतूक करत असताना अवैध दारू जप्त केली आहे. गोव्यातून अवैधरित्या दारूची वाहतूक होत होती अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. बेळगावात 5 दिवसाच्या गणपती बाप्पांचं भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आलं. आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन होऊन 5 दिवस झाले असून आज बुधवारी अनेक बेळगावकर नागरिकांनी 5 दिवसाच्या गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला. लाडक्या गणरायाला दिवसभर निरोप देण्याचा कार्यक्रम झाला. शहरातील कपलेश्वर तलाव, जकीन होंडा सह उपनगरातील अनेक तलावात गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात निरोप देण्यात आला. बेळगाव आणि शहर परिसरात सध्या गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. अनंत चतुर्थी दिवशी विसर्जन मिरवणूक होणार आहे. याचबरोबर याच काळात ईद मिलाद सण होणार असून गणेशोत्सव आणि ईद मिलाद हे दोन्ही सण शांततेत आणि उत्साहात पार पाडले जावेत यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. गणेशोत्सव आणि ईद मिलादच्या पार्श्वभूमीवर शहापूर पोलीस ठाण्याच्या प्रमुख रस्त्यांवर संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागात पथसंचलन झालं. या पथसंचलनात पोलीस आयुक्त लाडा मार्टिन यांनी सहभाग घेतला होता. त्याचबरोबर शहापूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक एस सीमानी व अन्य अधिकारी उपस्थित होते. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. दुचाकीवरील नियंत्रण सोडून घडलेल्या अपघातात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज बुधवारी सकाळी 3ऱ्या रेल्वे गेट ओव्हरब्रिजवर घडली. या घटनेमुळे सदर उड्डाणपुलाच्या रस्त्याचे धोकादायक स्वरूप पुन्हा अधोरेखित झालं आहे. अलीकडे जिल्हाधिकारी यांनी या पुलावरील रस्त्याच्या तक्रारीची दखल घेऊन पाहणी केली होती. तसेच पुलावरील रस्ता व्यवस्थित दुरुस्ती करण्याचे आदेश दिला होता. त्या आदेशाची अंमलबजावणी करत रस्त्यावरील खड्डे कॉन्क्रीट टाकून बुजवण्यात आले. ते काम देखील निकृष्ट दर्जाचे झाले आहे. महापालिका, रेल्वे प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर 3ऱ्या रेल्वे गेट उड्डाणपुलावरील रस्ता रहदारी योग्य सुरक्षित बनवावा अशी जोरदार मागणी केली जात आहे.
शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी राज्य सरकारकडून मोफत वीज पुरवठा केला जातो. योग्य लाभार्थ्यांना मोफत विजेचा फायदा सुरू राहावा यासाठी वीज वितरण कंपन्यांकडून आधार लिंक करण्याची प्रक्रिया केली जात आहे. बेळगाव जिल्ह्यातील 90% पंपसेट आधार लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मागील 4 ते 5 दिवसांपासून पडलेल्या पावसाने आता पुन्हा सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. याचबरोबर भात पिकांना पोषक वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे. बुधवारी दुपारी शहरात व तालुक्यातील पश्चिम भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार जोरदार पाऊस होईल अशी अपेक्षा होती. मात्र बेळगाव शहर परिसरातून अधूनमधून सरी कोसळू लागल्या आहेत. बेळगाव गोगटे सर्कल येथे विद्युत वाहिनीच्या दुरुस्तीसाठी महिनाभरापासून खोदाई करून ठेवण्यात आली आहे. या ठिकाणी काही तांत्रिक अडचणीमुळे दुरुस्ती करणे शक्य होत नसल्याने विलंब होत आहे. परंतु यामुळे गोगटे सर्कलमध्ये रहदारीला अडथळा होत असून त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या परिसरात विद्युत वाहिनीमध्ये बिघाड झाल्याने खोदाई करण्यात आली होती. गोगटे सर्कलच्या मध्यभागी खोदाई करण्यात आली असून बाजूने बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे दुरुस्तीचे काम वेळेत संपवण्याची मागणी होत आहे. बेळगाव येथील सरदार हायस्कूल शाळेच्या मैदानावर केजी स्पोर्ट्स कंगराळ गल्ली आयोजित श्री गणेश सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धेतील अंतिम लढतीत विनायक निळकंठाचे याने संतोष उर्फ लारा याचा पराभव करीत श्री गणेश सिंगल विकेट 2024चा मानकरी ठरला. या स्पर्धेतील उत्कृष्ट झेल पंकज पाटील, उत्कृष्ट गोलंदाज सचिन सहानी, उत्कृष्ट ऑलराऊंडर प्रतीक बाळेकुंद्री, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रोहित मुरकुटे, सुनील पाटील, अष्टपैलू खेळाडू सचिन सहानी, स्पर्धेतील सर्वोत्तम पंच सुशांत शिंदे, उत्कृष्ट यष्टीरक्षक किरण तर्ळेकर यांना वैयक्तिक बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे मान्सून ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. वन खाते आणि वन खात्याच्या समितीच्या वतीनं बुधवारी जिल्हा वन खात्याच्या आवारात राष्ट्रीय वन हुतात्मा दिन पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त यार्डा मार्टिन उपस्थित होते. प्रारंभी हुतात्मा स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी पोलिसांनी हवेत बंदुकीच्या फेऱ्या झाडून शहीद जवानांना मानवंदना दिली. यावेळी पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून वन महत्वाची आहेत. शुद्ध हवेपासून ते वन उपजापर्यंत विविध अंगी माणसाच्या दैनंदिन आयुष्याशी वने जोडली गेली आहेत. या वनांचं संरक्षण करणे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य असल्याचं प्रमुख पाहुण्यांनी सांगितले. बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटना आणि मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळ, लोकमान्य टिळक मार्ग, झेंडा चौक मार्केट आणि कर्नाटक राज्य शरीर सौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने काल मंगळवारी टिळकवाडीतील रामनाथ मंगल कार्यालयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती शिरीष गोगटे, भाजप नेते डॉक्टर रवी पाटील, बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटना अध्यक्ष अविनाश पोद्दार, कृष्णमूर्ती यस, विजय तळवार, अजित सिद्धनावर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 200हून अधिक शरीर सौष्ठवपटूंनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. रात्री उशिरापर्यंत ही स्पर्धा सुरू होती. लिंगायत समाजाला ओबीसी 2A मध्ये आरक्षण मिळावे यासाठी गेल्या 5 वर्षांपासून लढा सुरू आहे. मात्र याकडे राज्य सरकारने साफ दुर्लक्ष केले असून त्यामुळे लिंगायत समाजाला केंद्र व राज्य सरकारचे आरक्षण मिळावे यासाठी राज्यातील लिंगायत समाजातील वकील संघटनेच्या माध्यमातून कायदेशीर मार्गाने लढा देण्याचं निश्चित केलं आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी गांधी भवन बेळगाव येथे उत्तर कर्नाटकातील वकील संघटनेचे अधिवेशन होणार असल्याची माहिती कुडल संगमपीठाचे बसव मृत्युंजय महास्वामीजी यांनी दिली. निप्पाणी शहर व परिसरातील ग्रामीण भागात गेल्या 4 दिवसांपासून पावसाने काही प्रमाणात उसंत घेतली आहे. तब्बल महिनाभर कोसळणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांचं नियोजन बिघडलं होतं. अशा परिस्थितीत पावसाने काहीशी उघडीप घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. याच संधीचा फायदा घेत शेतकऱ्यांनी शिवारात हाताशी आलेल्या सोयाबीन काढणी व मळणी कामाला गती घेतली आहे. सध्या सोयाबीनला सुमारे प्रति क्विंटल 4,500 रुपये दर दिला जात आहे. हा भाव प्राथमिक स्वरूपात असून पण सध्या परिस्थितीत मळणी केलेल्या सोयाबीन प्रति क्विंटल फक्त 3,700 रुपये इतकाच भाव मिळत आहे. दुकानामध्ये असणाऱ्या वजन काटे देखरेख करणारे निरीक्षक उमेश हुडेद यांच्या नेतृत्वाखाली
पथकाने अनंतपूर, बाळीगिरी, खिळेगाव येथे भेटी देऊन अनेक दुकानांमध्ये अचानक दाखल होऊन येथील वजन काट्याची पाहणी केली। यावेळी वजनामध्ये तफावत आढळलेल्या दुकानदारावर दंडात्मक कारवाई केली। अनंतपूर येथील राजू पडसलगी यांच्या दुकानातील काट्यामध्ये तफावत आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली। आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती व ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।